तर आज अजित पवारांना एकटं पाडलं जात असेल तर मुंबई मनपा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंना एकटं पाडतील असा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलाय। मुंबई पालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी महायुतीकडून जोरदार तयारी सुरू आहे। मात्र मुंबई निवडणुकीच्या मैदानामध्ये भाजप शिवसेनेला सोबत घेण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती मिळते। अजित पवारांना मुंबईमध्ये सोबत न घेण्यावर भाजप ठाम आहे अशी चर्चा आणि यावरून रोहित पवार यांनी हा दावा केला आहे। आज अजितदादांना एकटं पाडलं जात असावं, उद्या जाऊन एकनाथ शिंदे साहेबांना एकटं पाडलं जाईल। मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन झाल्यानंतर आकडेवारी ही बघितली जाईल। त्याच्यामध्ये समजा एकनाथ शिंदे साहेबांची आकडेवारी योग्य नसेल आणि एक हाती सत्ता जर भाजपची आली तर दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला वाऱ्यावर सोडलं जाईल। फक्त मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन असल्यामुळेच एकनाथ शिंदे साहेबांना अजूनपर्यंत हात त्या ठिकाणी लावला गेला नाही। 2028 पर्यंत यांचा उपयोग आहे, तोपर्यंत उपयोग हे भाजप करून घेईल। त्यानंतर यांच्यातलेच बरेचसे आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील आणि 2029 लोकसभेला तिथं भाजप विरुद्ध सर्व इतर पक्ष अशी ही निवडणूक होण्याची शक्यता आहे।